हाय फ्रेंड्स, एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 11वी वाणिज्य आणि कला विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र, तर या विषयाचे जे प्रकरण पहिले आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, तर या प्रकरणाचा स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या स्वाध्यायामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे ते आपण पाहू। क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे बघा, योग्य पर्याय निवडा। क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे, योग्य पर्याय निवडा। आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपण ते पाहू। तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात। क्वेश्चन काय आहे, अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात। आता या ठिकाणी आपल्याला अ, ब, क, ड अशी 4 विधाने दिलेली आहेत आणि या 4 विधानापैकी कोणकोणती विधाने अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होतात ते आपल्याला सांगायचं आहे। आता या ठिकाणी बघा, पहिले विधान दिलेलं आहे, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। दुसरं विधान दिलेलं आहे, अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द ऑइकोनॉमिया पासून आले आहे। त्यानंतर पुढचे विधान दिलेलं आहे, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे। त्यानंतर पुढचे विधान दिलेले आहे, अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे। आता अ, ब, क आणि ड ही आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत आणि 4ही विधाने काय होतात, अर्थशास्त्राच्या बाबतीत काय होतात, लागू पडतात। त्यामुळे या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर जे काही 4 आहे ते काय असणार आहे, या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे। अ, ब, क आणि ड ही 4ही विधाने काय होतात, अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होतात। त्यामुळे या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर 4 हे काय असणार आहे, आन्सर असणार आहे, अ, ब, क आणि ड। त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत। आता या ठिकाणी आपल्याला अ, ब, क आणि ड अशी 4 विधाने दिलेली आहेत आणि या विधानापैकी ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान लागू होत नाही ते विचारलेलं आहे। आता विधान नंबर फर्स्ट पाहू आपण, ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, बरोबर आहे। ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला, हे पण बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट विधान आहे बघा, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, तर हे पण विधान ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत लागू होते। त्यानंतर नेक्स्ट विधान आहे, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, तर हे विधान काय होत नाही, ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत लागू होत नाही। म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट ड, म्हणजे अ, ब, क ही तिन्ही विधाने ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत लागू होतात, परंतु ड हे विधान आहे, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, तर हे विधान ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत लागू होत नाही। त्यामुळे आपले आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट ड। त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे ते आपण पाहू। आता नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे। काय म्हटलेलं आहे, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे। यामध्ये पण बघा, आपल्याला 4 मुद्दे दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत केलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे। त्यामध्ये फर्स्ट मुद्दा दिलेला आहे बघा, अमर्याद गरजा। आता या मुद्द्याचा पण लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत विचार केलेला आहे। त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मर्यादित साधने, तर यांचा पण काय केलेला आहे, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत विचार केलेला आहे। त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे गरजांचा अग्रक्रम नसतो, तर या विधानांचा काय केलेला नाही आहे, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत विचार केला नाही आहे। आणि पुढचा ऑप्शन आहे साधनांचे पर्यायी उपयोग, तर या विधानाचा पण लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येमध्ये विचार केलेला आहे। म्हणून या ठिकाणी आपले आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 अ, ब आणि ड, म्हणजे ऑप्शन नंबर अ, ऑप्शन नंबर ब आणि ऑप्शन नंबर ड
या 3 मुद्द्यांचा काय करण्यात आलेला आहे, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत विचार करण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर 4 अ, ब आणि ड. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. क्वेश्चन काय आहे, संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. विधान पहिलं काय दिलेलं आहे ते आपण पाहू. संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करता येते. तर हे विधान पण काय होतं, संपत्तीच्या बाबतीत लागू होतं. त्यानंतर पुढचं विधान आहे, संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे. संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे. तर हे विधान पण काय होतं, संपत्तीच्या बाबतीत लागू होते. त्यानंतर पुढचे विधान आहे, संपत्तीत उपयोगिता नसते. आता हे विधान संपत्तीच्या बाबतीत लागू होत नाही. आणि त्यानंतर नेक्स्ट विधान आहे, संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. तर हे विधान पण काय होतं, संपत्तीच्या बाबतीत लागू होतं. म्हणजे ऑप्शन नंबर अ, ऑप्शन नंबर ब आणि ऑप्शन नंबर ड, तर ही तिन्ही विधाने संपत्तीच्या बाबतीत काय होतात, लागू होतात. त्यामुळे या ठिकाणी आपलं आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. कोणती विधाने, अ, ब आणि ड, ही 3 विधाने काय होतात, संपत्तीच्या बाबतीत लागू होतात. त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट जो दिलेला आहे तो काय आहे, अ, ब, ड. म्हणून या ठिकाणी आपले आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. काय म्हटलेले, राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. त्यामध्ये बघा पहिला घटक दिलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. हे पण विधान बरोबर आहे किंवा हा पण घटक बरोबर आहे. त्यानंतर यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. हे पण विधान किंवा घटक बरोबर आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे, दुहेरी मोजदाद टाळली जाते. राष्ट्रीय उत्पन्नात दुहेरी मोजदाद टाळली जाते, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा किंवा घटक आहे, बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. आता या ठिकाणी बघा अ, ब, क, ड, तर हे जे काही चारही घटक आहेत तर ते चारही घटक काय होतात, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतले जातात किंवा राष्ट्रीय उत्पन्नात या चारही घटकांचा विचार केला जातो. त्यामुळे या ठिकाणी बघा या क्वेश्चनचा आपले आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 हे काय असणार आहे, या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. अ, ब, क आणि ड या चारही घटकांचा काय केला जातो, राष्ट्रीय उत्पन्नात विचार केला जातो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 अ, ब, क आणि ड हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. तर हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. आता त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. आता सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, सहसंबंध पूर्ण करा. काय म्हटलेले, सहसंबंध पूर्ण करा. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, नैसर्गिक शास्त्र, तंतोतंतशास्त्र आणि सामाजिक शास्त्र आणि पुढे आपल्याला काय केलेलं आहे, ब्रॅकेट दिलेला आहे. म्हणजे नैसर्गिक शास्त्रालाच काय म्हटलं जातं, तंतोतंतशास्त्र म्हटलं जातं. तर सामाजिक शास्त्राला काय म्हटलं जातं, तर या ठिकाणी काय येणार आहे आपलं आन्सर, अमूर्तशास्त्र. फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर काय येणार आहे, अमूर्तशास्त्र. जे नैसर्गिक शास्त्र, तंतोतंतशास्त्र, तर सामाजिक शास्त्र म्हणजे काय, अमूर्तशास्त्र. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भौतिकशास्त्र ब्रॅकेट दिलेला आहे आणि मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र. तर या ठिकाणी आपलं आन्सर काय येणार आहे, भौतिकशास्त्र, त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, नैसर्गिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंडच्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, नैसर्गिक शास्त्र, भौतिकशास्त्र, नैसर्गिक शास्त्र आणि मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर थर्ड काय दिलेला आहे आपण पाहू, अर्थशास्त्र, कौटिल्य आणि राष्ट्राची संपत्ती, पुढे ब्रॅकेट दिलेला आहे.
आता अर्थशास्त्र हा जो काही ग्रंथ आहे तर तो ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर कौटिल्य यांनी लिहिलेला आहे. तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर हा ग्रंथ लिहिलेला आहे ॲडम स्मिथ यांनी. म्हणून या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे तुमचं ॲन्सर, ॲडम स्मिथ. ॲन्सर काय येणार आहे, ॲडम स्मिथ. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, आवश्यक गरजा ब्रॅकेट दिलेला आहे आणि सुखसोयीच्या गरजा धुलाई यंत्र. म्हणजे सुखसोयीच्या गरजांचा विचार केला तर त्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल, धुलाई यंत्र. तसं आवश्यक गरजांचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, कोणतीही एक आवश्यक गरज सांगता येईल. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी काय घेऊ शकतो, अन्न पदार्थ किंवा कोणतीही इतर आवश्यक गरज तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. फॉर एक्झाम्पल अन्न पदार्थ असेल, औषधे असेल, तर ह्या काय आहेत, आवश्यक गरजा आहेत. म्हणून या ठिकाणी तुमचं ॲन्सर काय असणार आहे, अन्न पदार्थ, किंवा तुम्ही या ठिकाणी काय लिहू शकता, औषधे पण असेल. या सर्व काय आहेत, आवश्यक गरजा आहेत. आणि सुखसोयींच्या गरजा म्हटलं तर काय दिलेलं आहे या ठिकाणी एक्झाम्पल, धुलाई यंत्र. म्हणून या ठिकाणी ॲन्सर काय होणार आहे तुमचं, अन्न पदार्थ. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य, आर्थिक वस्तू. आता पुढे ब्रॅकेट दिलेला आहे. आता विनामूल्य वस्तूंचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय असते, उपयोगिता मूल्य असते. तर आर्थिक वस्तूंचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कोणते मूल्य असते, तर त्याच्यामध्ये विनिमय मूल्य असते. विनिमय मूल्य. म्हणून या ठिकाणी तुमचं ॲन्सर काय येणार आहे ब्रॅकेटमध्ये, विनिमय मूल्य. विनामूल्य वस्तूंमध्ये उपयोगिता मूल्य असते आणि आर्थिक वस्तूंचा जर विचार केला तर आर्थिक वस्तूंमध्ये विनिमय मूल्य असते. ते या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये फर्स्ट क्वेश्चनचं जे ब्रॅकेट आहे तर त्या ठिकाणी आपला काय ॲन्सर येणार आहे, तर अमूर्त शास्त्र. त्यानंतर 2nd नंबरच्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, तर नैसर्गिक शास्त्र. त्यानंतर 3rd नंबरच्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, ॲडम स्मिथ. त्यानंतर 4th नंबरच्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, अन्न पदार्थ किंवा औषधे. आणि 5th नंबरच्या ब्रॅकेटमध्ये काय ॲन्सर येणार आहे तुमचं, विनिमय मूल्य. तर अशा प्रकारे बघा आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. राहिलेले क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.